आतापर्यंत मला माहित आहे एनर्जी टिकवणं खूप डिफिकल्ट असतं, तरी सुद्धा ते इथे बसलेले आहेत। आपण बोलतो की मराठी रुकते नाही, झुकते नाही, थकते नाही, मराठी बिकते नाही, पण या रणरागिण्यांच्या बाबतीत पण आपण तेच बोलू शकतो। या मुली थकत नाहीत, थांबत नाहीत, वाटत नाहीत, दिखना तो बहुत दूर है बॉस। सरांनी खूप डिफिकल्ट काम मला दिलेलं आहे। मला शिवाजी व्हायचा हा विषय 10 मिनिटात अर्ध्या तासात पोहोचणारा नाहीये। हा पण एक गोष्ट जी मला माझ्या कलिग्सने पण रिक्वेस्ट केली की जो औरंगजेबाचा डायलॉग मी तुम्हाला ऐकवला होता तो मला सरांना पण ऐकवायचा होता, त्यांना ऐकायला मिळाला नव्हता, तर तो एक डायलॉग मी तुम्हाला ऐकवतो। आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी त्यांच्या लाईफ मध्ये काय अचीव्ह केलं हे सत्य मी तुमच्या समोर मांडणार आहे, आणि फक्त यासाठी मी घेणार आहे तुमची 10 मिनिटं। प्रॉमिस, टाइम लावून ठेव। तर पहिलं औरंगजेब, त्याबद्दल मी बोलत होतो की औरंगजेबाने शिवाजी महाराजांचं जे कौतुक केलं होतं शहजाद्यासमोर, ते सर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या शत्रूने आपलं कौतुक करावं यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसते, बरोबर? तर औरंगजेब आपल्या शहजाद्याला सांगतोय की शिवाजी काय आहे ते परत एकदा आवाज संपायला आलाय, बट अगेन मराठी थकते नाही, रुकते नाही, मराठी झुकते नाही। ओके, तर औरंगजेब अपने शहजाद्याला सांगतो, यह सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महबूब दौलत आज ये क्या देख रही है। शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने। ये हमारे मिर्जा अमीर गुलाबराव अबू तालिब मामू जान शाइस्ता खां साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए। यह तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा। ये सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर शिवाजी जब सूरत में आया तो दुम दबा के भाग गए। ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़, मराठों के जख्म के वार इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए। ये हबशी फौलाद खां जिसकी हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया, सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खां ने। लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले एक तलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीरे आतिश तरबियत खां, ये खां जहां बहादुर, बहादुर खां कोकलताश, बूंदी नरेश भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खां, ये सैयद मुनावर खां, तमाम राजपूत बुंदेल पठान, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी। एक बात कहूं शहजादे, शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत, गाना, नाच, शराब ये शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जहांगीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। हाँ, शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और बुलंद मीनार की तरह उसकी सिर उठाई आसमान को छू रही है, इसमें कोई शक नहीं शहजादे। हमारी तकदीर बड़ी कि हमें दुश्मन मिला, वो भी सिवा जैसा। एक चांगला लीडर जो असतो ना, जो तुम्हाला पण व्हायचंय पुढे जाऊन, तुम्हाला खूप लोकांना हँडल करायचंय का तुम्ही मोठ्या पोस्टवर जाणार। एका चांगल्या लीडरची एक बेस्ट क्वालिटी असते, ती म्हणजे पुढाकार घेणं, इनिशिएटिव्ह घेणं। शिवाजी महाराज अफजल खानाला मारायच्या वेळेला स्वतः गेले, शाहिस्तेखानावर छापा टाकायला स्वतः गेले, आग्र्याला त्यांच्या जीवाला धोका होता, त्यांना माहित होतं की औरंगजेब आपल्या भावाला सोडत नाही, बापाला सोडत नाही, तर मला तर मारेलच, तरी ते स्वतः गेले। माझी तब्येत बरी नाही, बाजी जातोस का, तानाजी जातोस का, असं म्हणाले का? त्यांनी पुढाकार घेतला। एका चांगल्या लीडरची ही क्वालिटी आहे, आणि मला सांगायला आवडेल हीच क्वालिटी तुमच्या प्राचार्यांमध्ये आहे। एखादी व्यक्ती मी पाहिलेत, म्हणजे मी मोठ्या लेवलचे ऑफिसर्स पाहिलेत, विथ ड्यू रिस्पेक्ट,
पण मी पाहिलंय की ते काम करून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. फक्त ऑर्डर द्यायची, काम करून घ्यायचं. बट हिअर एक गोष्ट मला कळली किंवा प्रत्येक गोष्टीत जातीनं लक्ष टाकून त्या गोष्टी करणं हे सरांनी केलेलं आहे. त्यासाठी सर थँक्यू सो मच. आता वेळ न घालवता मला फक्त एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपण असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय होतं हेच आपल्याला माहित नसतं. काहीतरी एक राज्य होतं बाबा जे स्थापन केलं. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुरुवातीला किती किल्ले होते आणि त्यांनी किती किल्ले मिळवले? कोणी सांगू शकतं? सुरुवातीला 3 किल्ले होते. किती किल्ले होते? 3. आणि जाताना म्हणजे त्यांच्या निधनाच्या वेळेला किती किल्ले होते एकूण? 21, 23. हॅलो हॅलो, आता जरा बरं वाटतंय. काही जण म्हणतात 3 किल्ले होते आणि जाता जाता त्यांच्या निधनाच्या वेळेला किती होते? सुरुवातीला त्यांच्याकडे 12 किल्ले होते आणि त्यांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा त्यांच्याकडे 360 किल्ले होते. किती? 360 किल्ले. आपण चीनच्या भिंतीला आश्चर्य मानतो. का मानतो माहितीये? कारण मानतात ते 7 आश्चर्य होतं, त्यापैकी एक ते एक चीनची भिंत. का आश्चर्य मानतात त्याला? किती किलोमीटरची भिंत आहे माहितीये का ती? 5000 किलोमीटर. चीनची भिंत किती किलोमीटरची आहे? किती वर्ष लागली बांधायला? 150 ते 200 वर्ष. किती लागली? शिवाजी महाराजांनी जे किल्ले त्यांचे होते, त्यांनी त्यातले कित्येक किल्ले त्यांनी जिंकले असतील, कित्येक किल्ले बांधले, कित्येक किल्ले रिनोव्हेट केले. त्यांनी जेवढे किल्ले बांधले आणि जेवढे रिनोव्हेट केले, त्या किल्ल्यांना जर भिंतीत रूपांतरित केलं तर 4000 किलोमीटरची भिंत निर्माण होईल. आणि हे महाराजांनी फक्त त्यांच्या वयाच्या, त्यांच्या हयातीत 32 वर्षात केलेलं आहे. मग आश्चर्य काय आहे? आश्चर्य चीनची भिंत की आपले महाराज? ऍब्सोल्युटली ग्रेट. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांची सुरुवातीची वार्षिक मिळकत किती होती माहित आहे? 36,000 होन. किती? 36,000 होन. त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची वार्षिक मिळकत, वार्षिक कमाई स्वराज्याची किती असेल? 4 कोटी होन. किती? 4 कोटी होन. चला ते होन आहे, त्यावेळेच चलन होन. आताच्या भाषेत किती? आताच्या रुपयांमध्ये किती? 2 लाख